Exercise 5.2. Find the slope of each of the following lines which passes through the points. Example A. Point A having coordinates 2 and -1, B having coordinates 4 and 3. Slope of the line AB. तर इथे A आणि B या बिंदूमधून रेषा जाते. A चे कोऑर्डिनेट्स माहितीत, B चे सुद्धा आपल्याला कोऑर्डिनेट्स माहितीत, A बिंदूचे निर्देशक माहितीत, B बिंदूचे निर्देशक माहितीत. त्यावरून आपल्याला स्लोप काढायचा आहे. तर स्लोप काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. M means slope of the line. M equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, where x2 is not equal to x1 or x1 is not equal to x2. आता इथे कोऑर्डिनेट्स आहेत. A चे कोऑर्डिनेट्स आहेत 2, -1. Therefore take here x1 equal to 2 and y1 equal to -1. The B चे कोऑर्डिनेट्स आहेत 4 आणि 3. Therefore x2 equal to 4 and y2 equal to 3. याप्रमाणे आपल्याला कोऑर्डिनेट्स घ्यायचे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये आता इथे आपण इथे व्हॅल्यू ठेवू. Therefore m equal to y2 minus y1, 3 minus 1 divided by 4 minus 2, 4 minus 2. Now 3 minus 1, negative become positive. Multiplication of two negative number is positive number. 4 divided by 2 equal to 2. 2 1 जा 2, 2 2 जा 4. बे दोन्ही 4. Therefore m is 2. Slope of the line is 2. Slope of the line AB is 2. Answer. A चा आन्सर आहे 2. B, C having coordinates -2, 3 and point D having coordinates 5 and 7. Now use here formula m equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, where x2 is not equal to x1. Slope of the line equal to y2 minus y1 divided by x2 minus x1, where x2 is not equal to x1 or x1 is not equal to x2. तर इथे आपण फॉर्म्युला स्लोप मीन्स m, ह्यालाच m म्हणतो आपण, इक्वल टू m. मग इथे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, निर्देशक आहेत. बिंदू C चे निर्देशक आहे -2 आणि 3 आणि बिंदू D चे निर्देशक आहेत 5 आणि 7. C having coordinates, point C having coordinates -2 and 3. Therefore take here x1 equal to -2, y1 equal to 3 and x2 equal to 5 and y2 equal to 7. Now put this value in this equation, in this formula. Therefore m equal to y2 minus y1, 7 minus 3, 7 minus 3, x2 minus x1, 5 minus 2, 5 minus 2 means 7 minus 3, 4 and 5 minus 2, minus become positive, negative become positive. 5 plus 2, 7. Therefore answer is 4/7. Answer. B चा आन्सर आहे 4/7. 4/7. 4/7. आता इथे पॉइंट E आणि F जे कोऑर्डिनेट्स दिलेत आणि ह्या दोन्ही पॉइंट मधून जी लाईन पास होते त्याचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. स्लोप ऑफ द लाईन EF इक्वल टू, आता इथे फॉर्म्युला वापरायचा आहे y2 minus y1 divided by x2 minus x1, where x2 is not equal to x1. आता इथे आपण x2 y2 x1 आणि y1 असं घ्यायचंय. y2 minus y1, -1 minus 3 divided by 2 minus 2, 2 minus 2 means -4 divided by 0. आता -4 divided by 0, 0 ने कोणत्याही नंबरला आपण जेव्हा डिवाइड करतो तेव्हा आपण तरी ते आपल्याला आन्सर काय यायचं आहे, नॉट डिफाईन. आन्सर
सी एक्झाम्पलचं आन्सर लिहितोय आपण. सीचं आहे नॉट डिफाईन. डी तिथे जीचे कॉर्डिनेट्स आहे पॉईंट जीचे कॉर्डिनेट्स आहेत 7 आणि 1. जी एचचे कॉर्डिनेट्स आहेत -3 and 1. नाउ फाइंड द स्लोप ऑफ द फॉलोइंग लाइन्स विच पासेस थ्रू पॉइंट जी अँड एच. जी आणि एच मधून जी लाईन पास होते किंवा जी आणि एच ला जोडणारी जी रेषा आहे त्या रेषेचा आपल्याला स्लोप काढायचा आहे, उतार काढायचा आहे. देअरफॉर स्लोप ऑफ द लाईन जी एच इक्वल टू परत फॉर्म्युला y2 minus y1 minus y1 divided by x2 minus x1 where x1 is not equal to x2. Now y2 minus y1 1 minus 1 and -3 minus -3 minus 7. -3 minus 7. y2 minus y1 and -3 minus 7 means 0 divided by 1 minus 1 0. 0 divided by -10 means 0. Therefore slope of the line which passing through the point G and H is 0. D चा आन्सर आहे 0. आता इथे आपण दोन पॉइंट ग्राफ पेपरवर लोकेट केलेत. हा जी पॉइंट आहे. जी पॉइंटचे कॉर्डिनेट्स आहेत 7 आणि 1. एक्स कॉर्डिनेट 7 आणि वाय कॉर्डिनेट 1. तर हा पॉइंट इथे येतोय. आणि आता एच चे कॉर्डिनेट्स आहेत -3 म्हणजे एक्स कॉर्डिनेट आहे -3 व -1 -2 -3 आणि वाय कॉर्डिनेट आहे 1. वाय कॉर्डिनेट आहे 1. तर इथे y2 आणि y1 हे सेम आहेत. y2 आणि y1 हे सेम आहे. त्यामुळे ही जी लाईन आहे, ही जी रेषा आहे ही एक्स ॲक्सिसला काय आहे, समांतर आहे. एक्स ॲक्सिसला ही समांतर आहे. म्हणजे लाईन जी एच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. Therefore here is no any inclination of the line GH and it is angle theta is here 0. Therefore tan 0 is 0 and tan theta means slope of the line. When theta equal to 0 degree then tan 0 is 0 degree is 0. Then slope is 0. M means slope. तर इथे ही समांतर आहे एक्स ॲक्सिसला, त्याच्यामुळे इथे इन्क्लिनेशन काहीच होत नाही आहे ह्या पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला ह्या लाईन ह्या रेषेचं. आणि इथे 0 इन्क्लिनेशन आहे, त्याच्यामुळे इथे टॅन थिटा इक्वल टू 0 घेतलं आहे आपण. आणि टॅन थिटा 0 इज इक्वल टू 0 म्हणजे स्लोप पण काय येणार आहे 0 येणार आहे.